नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आलेला आहे. मुंबईच्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या कार्यक्रमामध्ये हा मुद्दा निघाला. सलमान खानचं प्रकरण जसं चर्चेमध्ये आलेलं आहे तसंच त्यांनी सांगितलं की बरोबर द्यायला पाहिजे. खरं तर सावरकरांना भारतरत्न दिल्यानंतर भारतरत्न ह्या प्रत्यक्ष उपाधी जी आहे, पदवी जी आहे, तिचंच मोठेपण, त्या पुरस्काराचंच मोठेपण सिद्ध होणार आहे वगैरे वगैरे. आणि लगेच विरोधकांना काहीतरी हातात मुद्दा सापडला असं करून 11 वर्ष झाले भाजपनी सावरकरांना भारतरत्न का नाही दिलं सुरू केलं चर्चा करायला. वाजपेयींचे आधीचे 5-6 वर्ष मुले सगळे म्हणून 15-16 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, भाजपच्या हातामध्ये सगळं आहे. त्यांनी सावरकरांना भारतरत्न का नाही दिलं, भाजपने का नाही दिलं, का नाही उशीर केला, हा एक भाग आहे त्याच्यात. पण दुसरा गमतीचा आणि हसायचा गोष्ट म्हणजे हे मागणी करणारे कोण आहेत, ज्यांनी वारंवार सावरकरांचा विद्वेष केला. अगदी त्या अंदमान निकोबारमध्ये ज्या पद्धतीने सावरकरांच्या नावाची पाटी मणिशंकर अय्यर सारखे पेट्रोलियम मंत्री असताना ती काढल्या गेली, ज्यांनी इतकं सावरकरांच्या नावानं आणि सावरकरांचे माफीनामे ह्याच्यावरती गदारोळ होऊन दिला, ते आज भाजपला असं विचारलं की तुम्ही सावरकरांना भारतरत्न का नाही दिलं. एक तर सगळ्यात सरळ साधी व्यावहारिक पातळीवरची गोष्ट आहे. सरकारच्या पद्धतीनं काम करत असतं, त्याच्यामध्ये कमी जास्त उशीर होणे वगैरे ह्याच्यातून काही फारसं निष्पन्न होत नाही. 370 हटवण्याच्या बाबतीमध्ये हीच बोंब केल्या गेलेली होती. त्यांनी त्यांचं ते विशिष्ट वेळ आला की त्यांनी ते हटवलं. आता त्याची कोणी चर्चाही करत नाही. 370 हटवलं तेव्हाचा एक तुम्हाला मी प्रसंग सांगतो की त्या भागातलं इंटरनेट सेवा काही काळ ठप्प केली होती. तर तेव्हा इतक्या पद्धतीने त्याच्यावरती सगळा धिंगाणा घातला गेलेला होता. हे सगळे लिब्रांडू पत्रकार की कसं त्यांच्या स्वातंत्र्याचं हनन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की त्याच्यानंतर ते सगळं पूर्ववत झालं. तिथे निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्या, विधानसभेच्या झाल्या, सरकार तिथे सत्तेवरती आलं, सगळं संपलं. त्याच्यानंतरची सार्वत्रिक निवडणूक झाली. पण हे सगळे 370 हटलं तेव्हा काय म्हणता येईल त्याला, त्या ठिकाणी तुम्ही इंटरनेट कसं दिलेलं नव्हतं. किंवा मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो राम मंदिरच्या बाबतीत. मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. म्हणजे 1992 6 डिसेंबर 92ला बाबरी मस्जिद पडली तेव्हापासून ते प्रत्यक्ष न्यायालयाचा निकाल होईपर्यंत सगळ्या TV डिबेटमध्ये वारंवार विरोधी पक्षनेते ह्या नावानं बोंबलत होते. मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. काय झालं मग आता 2 वर्ष उलटून गेलेली आहेत. रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पण झालेली आहे. अगदी काय फार किरकोळ काम आजूबाजूचं राहिले, मुख्य सगळं काम झालेलं आहे मंदिरात. मग ते नॅरेटिव्ह पसरवणारे, बॉम्ब करणारे कुठे गेले सगळे. हा जो एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला, इतकं म्हणजे रिॲक्शनरी काहीतरी प्रतिक्रिया देत राहायच्या कशावरती, मूलभूत काहीच नाही. तुम्हाला मी बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये सांगतो. बाबासाहेबांना भारतरत्न द्या, बाबासाहेबांना भारतरत्न कसं दिलं नाही, बॉम्ब सगळी केल्या गेलेली होती. एका आंबेडकर जयंतीच्या वेळेस इतक्या मोठ्या त्यांच्या पोस्टरवरती लिहिलं होतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो कार्यकर्ता योगायोगानं माझ्या ओळखीचा होता, मित्रांच्यापैकी त्यांच्या जवळचा होता. आणि त्याला मी विचारलं, का रे हे कसं काय पोस्टर लावलं. हो म्हणला, प्रश्नच नाही. काय नाही म्हणलं, त्याच्याबद्दल काही नाही, हे विश्वरत्न काय. मग बाबासाहेब विश्वरत्न आहेतच म्हणे. म्हणलं, ही पदवी कोणी दिली विश्वरत्न नावाची, ती पदवी द्यायची काय गरज आहे म्हणे, विश्वरत्नच आहेत बाबासाहेब. म्हणलं, जर तुझा एवढा ठाम विश्वास होता बाबासाहेब विश्वरत्न आहेत, त्याच्यासाठी कोणी पदवी द्यायची गरज नाही, मग भारत सरकारने भारतरत्न द्यावं ह्या नावानं बॉम्ब करण्यात काय मतलब होतं. आणि ते दिलं ना, आता कोणी लावायला तयार नाही. भारतरत्न द्या अशी जी मागणी जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये केली जात होती तेव्हा ती केल्याच्या नंतर, प्रत्यक्ष दिल्याच्या नंतर आता भारतरत्न लावायला तयार नाहीत. का तर आता विश्वरत्न लावायचं. ही मानसिकता काय नेमकी. सावरकरांना भारतरत्न दिलं पाहिजे का, की माझं म्हणणं 100% दिलं पाहिजे. पण माझ्या त्याच्या पुढचा प्रश्न आहे, भाजपने दिलं पाहिजे. भाजप उद्या कुठल्या कारणानं भाजपचं सरकार नाही राहिलं, ह्या काँग्रेसवाल्यांचं आलं तर त्यांनी दिलं पाहिजे. पण त्याच्यानंतर काय करायचं हा मुद्दा आहे. आता फक्त एक प्रतीक म्हणून तुम्हाला दुसरे कुठले मुद्दे सापडलेले नाहीयेत. पार लोकसभेपासून ते खाली ग्रामपंचायत पर्यंत तुमची धुळधाण झालेली आहे.
प्रत्येक ठिकाणी भाजपला लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि हे बाकीच्या कोणी विद्वानांनी असं स्टुडिओत बसून आखलेचे तारे तोडायची काही गरज नाही. तुम्ही सर्वसामान्य लोकांनी मतदानातून हे सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती वेगळं काही सांगायची काहीच गरज नाही. प्रत्यक्ष कृती काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतरत्न दिल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे सावरकरांच्या संदर्भात अभ्यास किंवा कुठली मोठी माणसं त्यांचं सगळं साहित्य त्यांचं सगळं हे याच्यावरती राहिलं बाजूला. आम्ही काही अशा प्रतीकांमध्ये फक्त अडकून पडतो. भारतरत्न दिलं पाहिजे, पुतळे उभारले पाहिजे, स्मारक केले पाहिजेत, विद्यापीठामध्ये अध्यासनं केले पाहिजेत. ह्याचं नंतर काय करायचं कोणीच काही सांगत नाही. मोदी सरकार आज नाही उद्या देईल तेव्हा त्यांना भारतरत्न दिल्याच्यानंतर मी तुम्हाला आत्ताच लिहून देतो. हे जे मागणी करणार आहेत ना ते पुढचं असं म्हणतील की मी इतक्या उशिरा देऊन उपयोग काय झाला. म्हणजे केव्हा द्यायला पाहिजे होतं मग. इतक्या उशिरा देऊन उपयोग काय झाला. आता भारतरत्नाचं काय करायचं नंतर परत हे पुन्हा म्हणजे आता जसं स्वातंत्र्यवीर हा जो शब्द ही उपाधी लोकांनी प्रेमानं दिली आणि त्यांना जी चिकटली ज्या पद्धतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य महात्मा गांधी किंवा त्यांना बापूजी म्हणतात, जसं ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलेलं जातं लोकांनी प्रेमाने. ह्या सगळ्या अशा उपाध्या टिकलेल्या आहेत. त्याच्या उलट नेमकं सरकारी पातळीवरती तुम्ही फक्त आज कोणीतरी सरकार आहे म्हणून त्याच्या विरोधामध्ये जायचं, काहीतरी मुद्दा सापडा पाहिजे म्हणून तुम्ही अशी मागणी करणार की सावरकरांना तुम्ही कसं काय देत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काहीतरी सारवासारव करायची, त्यांचे प्रवक्ते सांगणार का दिल्या गेले नाही किंवा देणार आहोत किंवा ते पुरस्कारापेक्षा मोठी सगळी चर्चा करत राहायची. पण ह्याची चर्चा नाही केल्या जात की प्रत्यक्ष भारतरत्न दिल्याच्या नंतर काय होणार आहे. आत्ताची गोष्ट आहे, ज्या ज्या लोकांना आम्ही भारतरत्न दिलेले आहेत, विशेषतः जे दिवंगत आहेत, ह्या सगळ्या दिवंगतांच्या ज्यांना भारतरत्न मिळालेलं आहे, तुम्हाला ज्यांना देऊ नये असं वाटत होतं ना ते बाजूला ठेवा. ज्यांना खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये महामहोपाध्याय धर्मशास्त्राचा ज्यांनी अभ्यास केला त्या पावा काणे यांना भारतरत्न दिल्या गेलेले, धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न दिल्या गेलेले. आज जे सावरकरांच्या नावानं मागणी करतात ना त्यांच्यापैकी तुम्ही कोणाला विचारा महामहोपाध्याय पावा काणे कोण होते म्हणून, त्यांना सांगता पण येत नाही की त्यांना भारतरत्न म्हणून. स्त्रियांच्या शिक्षणाच्या साठीची ज्यांची तळमळ होती त्या महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यांना खरं तर भारतरत्नपेक्षा महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी हेच त्यांना शोभून दिसतं आणि लोकांनी हे केलेलं, त्यांना भारतरत्न दिलं. किती लोकांना माहिती हो. म्हणजे अशा पद्धतीने जे आपल्याकडे यापूर्वी ज्यांना दिल्या गेलेलं आहे त्यांचं काम आहे एवढं मोठं. हिंदू कोड बिल लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पावा काण्यांकडे गेले, आपल्या सेक्रेटरीला लांब उभं केलं, त्याला म्हणे तू यायचं नसतं. तिथं जाऊन त्यांच्या समोर प्रत्यक्ष जमिनीवरती बसले आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये आचार्याकडून ज्ञान घ्यायच्या परंपरेमध्ये त्यांना वंदन करून त्याच्यावरतीतलं विचारलं त्यांचे ग्रंथ मी नेऊ का. ते म्हणाले बिलकुल घेऊन जा, कारण की आता ते माझ्या काही कामाचे नाहीत, म्हणजे मी ते वाचलेत काय पूर्णपणे मुखोद्गत केलेले आहेत. बाबासाहेबांनी मंत्री असताना आपल्या मंत्रालयाच्या ह्याच्यामध्ये माणूस पाठवून गाडी पाठवून पावा काण्यांना आपल्याकडे नाही बोलून घेतलं. ज्यांना आपल्या ज्ञान परंपरेची जाणीव होती ती नम्रता स्वतः बाबासाहेबांकडे होती, तेव्हा तोपर्यंत काही पावा काण्यांना काही धर्म भारतरत्न वगैरे द्यायचं सुद्धा अजून प्रस्ताव आलेला नव्हता. पण त्यांचं मोठेपण ओळखून त्यांचा सन्मान, स्वतःचं मंत्रिपद सगळं झूल सगळा तो बाजूला ठेवून बाबासाहेब नम्रपणे प्रत्यक्ष पावा काण्यांच्या घरी गेले. मुंबईच्या चाळीमधलं छोटंसं ते घर होतं. आपली गाडी, आपलं मंत्रिपदाचा रुबाब सगळा बाजूला ठेवून बाबासाहेबही भारतरत्न झाले. नंतर त्याच्यानंतर पावा काणे भारतरत्न झाले. पण हे दोन भारतरत्न, पण त्यांच्या त्या भेटीसाठी काही असं काही कुठे डामडोल कोणी कुठं उभारलेला नव्हता. ही प्रत्यक्ष ज्ञानाची परंपरा आहे. किंवा आमच्या वारकरी संप्रदायाच्या चर्चेमधलं एक आज अप्रतिम असं उदाहरण जयंत देशपांडे धानोरकरांनी दिलं. जेव्हा चारी शंकराचार्य पंढरपूरला वारकरी संप्रदायामध्ये वेदांत कसा समजून सांगतात ते ऐकण्यासाठी आलेले असताना आमच्या परभणीचे वैकुंठवासी हबप महानाशे रंगनाथ महाराज परभणीकर यांनी त्यांना वेदांतचं त्यांच्यावरती प्रवचन कीर्तन त्यांच्यासमोर केलं आणि चारी शंकराचार्यांनी उत्स्फूर्तपणे जेव्हा त्यांना गुरुजी म्हणलं त्यांना गुरुजी नावाची उपाधी चिकटली. हे काही कुठे शासनाने ठराव करून कोणाला भारतरत्न द्यावं, कोणाला पद्मश्री द्यावं, कोणाला पद्मविभूषण द्यावं असा प्रकार नाही येतो. त्याच्यामुळे हे जे लोक आज सावरकरांना भारतरत्न का नाही दिलं असं म्हणाले, कुठल्याही सावरकर प्रेमींनी त्याच्यावरच्या प्रेमानं निष्ठेनं तळमळीनं विचारावं. मी त्याच्या मागची प्रामाणिकता तळमळ समजू तरी शकतो.
बिलकुल सगळ्यांची इच्छा आहे सावरकरांना भारतरत्न द्यायला पाहिजे. पण हे जे ढोंगी विचारायला लागलेत सावरकरांना कसं काय तुम्ही भारतरत्न देत नाहीत, ह्यांचा जो बदमाशपणा आहे तो तुम्ही लक्षात घ्या. सावरकरांना निश्चितच भारतरत्न मिळायला पाहिजे. त्यांना सावरकरांना काही फरक पडणार नाही, पण त्याच्या निमित्तानं आपली जी काही जबाबदारी आहे भारतीय नागरिक म्हणून ती तरी त्या दिशेनं पूर्तीच्या दिशेनं आपण पाऊल टाकल्याचं समाधान आपल्याला मिळेल. भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ती सुबुद्धी लवकरच हो इतकीच अपेक्षा. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज